जॉब्स आहेत पण फ्रेशर्स का बेरोजगार? आजच्या जॉब मार्केटमध्ये एक मोठा विरोधाभास दिसतोय. एका बाजूला कंपन्या मोठ्या प्रमाणावर हायरिंग करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला लाखो ग्रॅज्युएट्स अजूनही नोकरीच्या शोधात आहेत. अनस्टॉपच्या रिपोर्टनुसार जवळपास 88% कंपन्या हायरिंग करतायत आणि 90% कंपन्या बजेट्स वाढवत आहेत. तरीही 80% पेक्षा जास्त स्टुडंट्स अजूनही अनप्लेस्ड आहेत. म्हणजेच प्रॉब्लेम जॉब्स नसण्याची नाही, तर स्किल्स आणि सिलेक्शन प्रोसेस मधला गॅप आहे. गेल्या काही वर्षात हायरिंग सिस्टीम पूर्ण बदलली आहे. आता कॅन्डिडेट्स थेट इंटरव्ह्यूला जात नाहीत, तर ते आधी AI बेस्ड ट्रेनिंग, ऍप्टिट्यूड टेस्ट आणि टेक्निकल असेसमेंट मधून जातात. त्यामुळे अनेक जण सुरुवातीलाच फिल्टर होतात. कंपन्यांना आता मार्क्स किंवा डिग्रीपेक्षा प्रॅक्टिकल स्किल्स आणि रिअल वर्ल्ड कॅपॅबिलिटी जास्त महत्त्वाची वाटते. याचबरोबर स्टुडंट्सच्या एक्सपेक्टेशन आणि मार्केट रियालिटीमध्येही मिसमॅच दिसतो. अनेक ग्रॅज्युएट्स हाय सॅलरी एक्सपेक्ट करतात, पण मार्केटमध्ये सुरुवातीला लोअर पॅकेजेस जास्त कॉमन असतात. त्यामुळे काही जण जॉब एक्सेप्ट करत नाहीत आणि गॅप अजून वाढतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रोसेस अजून फास्ट आणि स्ट्रिक्ट झाली आहे. स्टुडंट्स AI वापरून तयारी करतात, तर कंपन्या AI वापरून कॅन्डिडेट्स फिल्टर करतात. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलंय आणि सिलेक्शन अधिक प्रिसाइज झालंय. सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे स्किल रेडीनेस. आज कंपनीज AI, डेटा, क्लाउड, सायबर सिक्युरिटी यांसारख्या स्किल्स असलेल्या कॅन्डिडेट शोधतात. पण अनेक स्टुडंट्सकडे याचा स्किल्सचा अभाव आहे. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज असूनही कॅन्डिडेट्स क्वालिफाय होत नाही. तरी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ऑपॉर्च्युनिटीज अजूनही आहेत, फक्त त्या बदलल्यात. टेक आणि टेक रिलेटेड फील्ड्समध्ये डिमांड वाढत आहे आणि नॉन टेक सेक्टर देखील आता स्किल टॅलेंट शोधत आहे.